हॅलो स्टुडंट्स, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमधील ॲप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर हे आर्टिकल अभ्यासणार आहोत. आत्तापर्यंत आपण पोटेन्शियोमीटरचे यूज, पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल अभ्यासलेला आहे. पोटेन्शियोमीटर इज यूज्ड टू कंपेअर EMFs ऑफ सेल and also it is used to measure internal resistance of the cell. To compare the EMF, we have learned two more methods. Number one, individual method, or it can be called as separate method, and number two, sum and difference method. Students, आपण पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपल अभ्यासलेला आहे, त्याचा यूज टू कंपेअर द EMFs अभ्यासलेला आहे, टू डिटर्मिन इंटरनल रेजिस्टन्स अभ्यासलेला आहे. त्यांच्या आणखी काही ॲप्लिकेशन्स आहेत, काय युजेस आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत, ते आपल्याला आत्ताच्या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. आपल्या सिलेबसमध्ये एकूण 3 ॲप्लिकेशनचा उल्लेख आहे. त्यातलं पहिलं आहे व्होल्टेज डिव्हायडर. पोटेन्शियोमीटर ॲज व्होल्टेज डिव्हायडर. पोटेन्शियोमीटर इज यूज्ड ॲज व्होल्टेज डिव्हायडर. दुसरं ॲप्लिकेशन आहे इट कॅन बी यूज्ड ॲज ऑडिओ कंट्रोल. पोटेन्शियोमीटर can be used as audio control. आणि तिसरा आहे पोटेन्शियोमीटर is used as a sensor. अशा 3 वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. इन ब्रीफ पहिलं ॲप्लिकेशन बघूया, पोटेन्शियोमीटर ॲज अ व्होल्टेज डिव्हायडर. पोटेन्शियोमीटरचाच व्होल्टेज डिव्हायडर म्हणून कसा उपयोग केला जातो ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठीची डायग्राम बघा. याच्यामध्ये AB ही पोटेन्शियोमीटर वायर आहे. आता दाखवताना तुम्हाला अशी एक म्हणजे आतापर्यंत आपण 4 फोल्ड 10 फोल्ड असा शब्दप्रयोग करायचो. इथं 1 फोल्ड दिसत असलं तरी लक्षात ठेवा, पोटेन्शियोमीटर म्हणजे थिन युनिफॉर्म वायर आहे. त्याची लांबी काही सेव्हरल मीटर आहे आणि ती वायर आपण AB दाखवली, म्हणजे ही AB ही पोटेन्शियोमीटर वायर आहे. आता त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप करण्यासाठी सेल आहे, एक रेजिस्टन्स बॉक्स आहे. करंट कंट्रोल करणारा हा रेजिस्टन्स म्हणूया थोडक्यात, तो जोडलेला आहे. त्याच्याने या सर्किटमध्ये करंट तयार होतो. करंट पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे असा असतो आणि म्हणून एबीच्या क्रॉस पोटेन्शियल ड्रॉप तयार. एकदा का एबीच्या क्रॉस पोटेन्शियल ड्रॉप तयार झाला की आपल्याला के ही टर्म माहिती आहे. के म्हणजे आपण त्याला पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हटलंय. के म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. तो एकदा का डेव्हलप झाला, पोटेन्शियल ग्रेडियंट डेव्हलप झाला की आपल्याला मग त्याचा यूज कसा करायचा ॲज अ पोटेन्शियल डिव्हायडर ते बघायचं आहे. जे डिव्हाइस आपल्याला, ज्या डिव्हाइसच्या अक्रॉस पोटेन्शियल अप्लाय करायचं आहे किंवा ज्या डिव्हाइसच्या अक्रॉस पोटेन्शियल चेंज करायचं आहे, ते डिव्हाइस इथं दाखवलेलं आहे. त्याचं एक टर्मिनल एला जोडलं आहे, तर दुसऱ्या टर्मिनलचा ॲरो दाखवला आहे, हा स्लायडर आहे. इट कॅन स्लाइड अलॉंग द वायर AB. हे अंतर जे आहे A2 हा स्लायडर, हा पॉईंट त्याला L1 म्हटलंय. स्लायडर टू B पॉईंट त्याला L2 म्हटलंय. लेंथ बदलली की त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स बदलतं, आपल्याला माहिती आहे. L1च्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स V1 म्हणूया आणि म्हणून इथे लिहिलंय V1 इज इक्वल टू KL1. यातला K म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. युनिट लेंथच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स तो K एवढा आहे आणि म्हणून L1 एवढ्या लेंथच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स हा KL1 आला. तसंच L2 एवढ्या लेंथच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स त्याला V2 म्हणूया, तो आला KL2. आता हा K म्हणजे काय आहे तो इथं पुढे लिहिलाय. dV/dl पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. आतापर्यंत आपण V/L असं म्हटलं होतं. स्मॉल dl घेतला, त्याच्या अक्रॉसचा स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स dV घेतला. dV/dl हा जो रेशो आहे तो पोटेन्शियल ग्रेडियंट झाला. dV/dl जे dV इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द लेंथ dl असं लक्षात घ्या. हा जो ब्रॅकेट आहे तो म्हणजे K पोटेन्शियल ग्रेडियंटच आहे. V1 इज इक्वल टू dV/dl इंटू L1, तसं V2 इज इक्वल टू dV/dl इंटू L2. आणि मग आपण ही लेंथ L1 बदलली की ऑटोमॅटिकली L2 बदलणार आहे. L1 बदलली की त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स बदलणार आहे, म्हणजे पोटेन्शियल डिव्हाइड होणार आहे. आणि हेच ॲप्लिकेशन आहे पोटेन्शियल डिव्हायडर. बघा परत एकदा थोडक्यात. potential V, total potential V is set up between points A and B.
of the potentiometer wire using a battery of EMFE and a current controlling resistance in series with this battery as shown in this figure. One end of device is connected to A and another end of device is connected to slider, which can slide along the wire AB from A to B. The voltage V divides in portions of length L1 and length L2. That is, V1 is equal to KL1 and V2 is equal to KL2. Voltage divides in proportion of L1 and L2. Because voltage divides in proportion of L1 and L2. L1 समजा मोठा असेल त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स जास्त असेल. L1 L2 कमी असेल, पोटेन्शियल डिफरन्स कमी असेल. L1 L2 च्या प्रोपोर्शन मध्ये V चं विभागणी झाली, डिव्हिजन झाली. ही जी अरेंजमेंट आहे यालाच म्हणायचं आहे व्होल्टेज डिव्हायडर. इन डिटेल नाही, आपल्याला एवढाच भाग याच्यातला अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन आहे ऑडिओ कंट्रोल. ऑडिओ कंट्रोल मध्ये स्लाइडिंग पोटेन्शियोमीटर आर कॉमन यूज्ड in low power audio control system as a audio control device. ऑडिओ कंट्रोल आता तुम्ही ज्यावेळेस एखादं म्युझिक आपण जे PA सिस्टीम पब्लिक ॲड्रेस सिस्टीम असते किंवा एखादा रेकॉर्डिंग असेल म्युझिक म्हणजे एखाद्या गाण्यात वगैरे, तो जो रेकॉर्डर रूम असते ते बऱ्याच वेळा तो एक नॉब असतो, तो पुढं सरकवतो मागं सरकवतो असं दाखवतात पहा. तो आहे स्लायडर किंवा रोटरी. आपण रोटरी पोटेन्शियोमीटर पण असतात. आपण रेडिओचा आवाज कमी जास्त करण्यासाठी एक व्हील असतो पहा, ते व्हील आपण रोटेट केलं की त्याचा आवाज कमी जास्त होतो. त्या व्हीलला जोडून एक रोटरी पोटेन्शियोमीटर असतो आणि त्या रोटरी पोटेन्शियोमीटरच्या अक्रॉस व्होल्टेज कमी जास्त झालं की ऑटोमॅटिकली ऑडिओ आपल्याला कंट्रोल करतात. स्लाइडिंग पोटेन्शियोमीटर्स आर कॉमनली यूज्ड इन लो पॉवर ऑडिओ सिस्टम as a audio control devices. Sliding or rotary potentiometers are used for frequency attenuation, loudness control, and for controlling different characteristics of audio signals. Audio signals जे वेगवेगळे characteristics आहेत ते कंट्रोल करण्यासाठी पोटेन्शियोमीटरचा वापर केला जातो. त्या दोन प्रकारचे पोटेन्शियोमीटर, एक स्लायडर आणि दुसरा रोटरी म्हणून. ते शेवटी त्याचं फंक्शनिंग कसं होतं त्यानुसार त्याचे नाव आहेत. बेसिक प्रिन्सिपल हेच आहे. Potential difference between any two points on the potentiometer wire is directly proportional to the length of the wire between these two points. हे झालं दुसरं ॲज अ ऑडिओ कंट्रोल. आणि तिसरं ॲप्लिकेशन आहे पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर. सेन्सर ॲप्लिकेशनमध्ये पोटेन्शियोमीटर वापरलं जातं. ते कसं तर बघा, एखादं मशीन आहे आणि त्यात एखादा पार्ट मूव्ह होतोय, आणि मग त्याची मुवमेंट किती होते ते आपल्याला पाहायचं आहे. मग ते जे डिव्हाइस आहे त्याला सेन्सर म्हणायचं आहे. आता तिथं पोटेन्शियोमीटर कसा वापरला जातो तर ज्या मशीनच्या एखाद्या पार्टची आपल्याला मुवमेंट पाहिजे त्या मुव्हिंग ऑब्जेक्टलाच हा स्लायडर जोडला जातो. तर तो ऑब्जेक्ट इथं जोडला जातो. तो ऑब्जेक्ट मूव्ह होऊ लागला की हा स्लायडर मूव्ह होणं, साहजिकच ही लेंथ बदलली की त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल ड्रॉप बदलणार आणि त्यावरून आपल्याला त्याची मुवमेंट करणार. ह्याला म्हणायचं यूज ऑफ पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर. आता याची मुवमेंट जर खूप लहान असेल तर पोटेन्शियल डिफरन्समधला बदल पण छोटासा असेल. मग आपल्याला ते रिअलाइज व्हायला पाहिजे, व्हिज्युअल स्वरूपात दिसला पाहिजे. यासाठी मग मध्ये एक टप्पा असतो जो काही पोटेन्शियल डिफरन्समध्ये बदल होईल तो ॲम्प्लिफायरला दिला जातो आणि ॲम्प्लिफायर तो लार्ज स्वरूपात ॲम्प्लिफाय करून आपल्याला देतो, जेणेकरून आपल्याला त्याची मुवमेंट व्यवस्थित करते. अगदी मुवमेंट स्लो असली कमी असली तरी इथं जे व्होल्टेज बदलतं ते ॲम्प्लिफायरला दिलं जातं. ॲम्प्लिफायरचं कामच आहे टू कन्वर्ट लो सिग्नल और वीक सिग्नल इंटू कंपॅरेटिव्हली हायर व्हॅल्यू सिग्नल और स्ट्रॉंग सिग्नल. त्यानुसार आपल्याला त्या ऑब्जेक्टची मुवमेंट करता येते. हे जे ॲप्लिकेशन आहे त्याला ॲज अ सेन्सर म्हटलं. इफ द स्लायडर ऑफ अ पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड to the moving part of a machine, it can work as a motion sensor. It is a sensor application, it's a motion sensor. A small displacement of moving part causes change in potential difference, which is further amplified using an amplifier circuit.
स्टुडंट्स इथं ॲम्प्लिफायर शब्द आला तो तुम्हाला तुमचं सेमीकंडक्टर चॅप्टर पुढे होणार आहे, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख येणार आहे. ॲम्प्लिफायर हे असं डिव्हाइस आहे की तो वीक सिग्नल व्होल्टेजचं रूपांतर स्ट्रॉंग सिग्नल व्होल्टेजमध्ये करतो. इथं व्होल्टेजमधला बदल थोडा असेल तर तो मोठ्या स्वरूपात करणे हे त्याचं काम आहे, त्याला ॲम्प्लिफायर असं म्हणायचं. द पोटेन्शियल डिफरन्स इज कॅलिब्रेटेड इन टर्म्स ऑफ अ डिस्प्लेसमेंट ऑफ द मेन पॉईंट. आता आपण व्होल्टेज बदललं पण हा पार्ट कितीनं मूव्ह झाला आहे कसं कळणार, तर तो किती पोटेन्शियलला तो किती मूव्ह होतं एक प्रकारे कॅलिब्रेशन असतं, ते करून डायरेक्ट पोटेन्शियल चेंज किती आहे त्यानुसार आपल्याला त्याची डिस्प्लेसमेंट कळते, त्याची मुवमेंट कळते. त्याला म्हटलं आहे पोटेन्शियल डिफरन्स इज कॅलिब्रेटेड इन टर्म्स ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ मुव्हिंग पार्ट. हे जे ॲप्लिकेशन आहे त्याला म्हणायचं आहे पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर. याला जोडून आपल्या पुस्तकात एक छोटेसे 2 पॉईंट्स आहेत ते पण इथं ह्या तासाला आपण पाहूयात. आणि ते आहेत ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर द व्होल्टमीटर, आणि त्याला जोडून काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत का ते पण आपल्याला बघायचं आहे. पोटेन्शियल डिफरन्स मोजणं आणि EMF मोजणं अशा 2 पॉईंट्स विचारात घेऊन या दोघातला फरक पाहायचा. एक डिव्हाइस आहे पोटेन्शियोमीटर, दुसरं डिव्हाइस आहे व्होल्टमीटर. मग ह्याच्यात पोटेन्शियोमीटर इज बेटर ॲज कम्पेअर्ड टू व्होल्टमीटर. कशा प्रकारे त्यालाच म्हणायचं आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर ए व्होल्टमीटर, किंवा त्याला मेरिट्स असं म्हणायचं आहे. काय मेरिट्स आहेत तर पहिलं मेरिट आहे का पोटेन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह ॲज कम्पेअर टू व्होल्टमीटर. काय पाहिलं मेरिट पॉईंट, पोटेन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह ॲज कम्पेअर टू व्होल्टमीटर. दुसरा मेरिट पॉईंट आहे पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज EMF ऑफ द सेल. म्हणजे पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने आपल्याला सेलचं पोटेन्शियल डिफरन्स पण मोजता येतं सेलच्या अक्रॉसचं, आणि सेलचं EMF पण मोजता येतं, दोन्ही गोष्टी मोजता येतात. व्होल्टमीटरच्या सहाय्यानं फक्त आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मोजता येतं, EMF मोजता येत नाही. कारण आपण पाहिलं पहा टू मेजर इंटरनल रेजिस्टन्स बाय युझिंग पोटेन्शियोमीटर ह्या आर्टिकलमध्ये सर्किटमधून फ्लो होणारा करंट 0 असताना मोजलेलं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे EMF असतो. व्होल्टमीटर त्यावेळेस ही पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकत नाही. व्होल्टमीटर वर्क करण्यासाठी काही ना काही करंट तो सर्किटमधून ड्रॉ करतो, युटिलाइज करतो, आणि म्हणून पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टमीटरने मोजता येतो, EMF व्होल्टमीटरने मोजता येत नाही. हा पोटेन्शियोमीटरचा ॲडव्हान्टेजेस पॉईंट आहे. मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स और EMF इज मोर ॲक्युरेट विथ पोटेन्शियोमीटर दॅन द व्होल्टमीटर. व्होल्टमीटर सहाय्यानं आपण EMF मोजलं, व्होल्टमीटर सहाय्यानं आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजला, आणि EMF पोटेन्शियोमीटर सहाय्यानं पण या दोन्ही गोष्टी मोजल्या तर ॲक्युरसी कुणामध्ये जास्त आहे तर पोटेन्शियोमीटरमध्ये. आणि म्हणून पोटेन्शियोमीटर हॅज हॅविंग मोर मेरिट पॉईंट्स, मोर ॲडव्हान्टेजेस पॉईंट्स ओव्हर द व्होल्टमीटर. एवढं ॲडव्हान्टेज पॉईंट, एवढं मेरिट पॉईंट असलं तरी एक अडचण आहे, एक डिमेरिट आहे. तो असं आहे पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटरची तुलना केली तर व्होल्टमीटर सहज आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेता येतं. व्होल्टमीटर पोर्टेबल आहे, पोटेन्शियोमीटर पोर्टेबल नाही, ही अडचण आहे, त्याला डिमेरिट्स म्हणायचं. पोटेन्शियोमीटर इज नॉट पोर्टेबल बट व्होल्टमीटर इज पोर्टेबल. तसं आणखी एक अडचण आहे, आपण आता EMF पोटेन्शियल डिफरन्स मोजताना डायरेक्ट मोजू शकत नव्हतं पहा. आपण बॅलन्सिंग लेंथ काढायचं आणि त्यावरून मग पोटेन्शियल ग्रेडियंटनी त्याला मल्टिप्लाय करून EMF काढायचं किंवा पोटेन्शियल डिफरन्स काढायचं. म्हणजे पोटेन्शियोमीटर सहाय्याने आपल्याला डायरेक्ट पोटेन्शियल डिफरन्स मोजता येत नाही, कॅल्क्युलेशन करून मग काढता येतं, डायरेक्ट मोजता येतं. तसं EMF पण डायरेक्ट मोजता येतं, त्याला मध्ये कॅल्क्युलेशन्स आहे. तसं व्होल्टमीटरचं नाही, पोटेन्शियल डिफरन्स मोजता येतो, तो डायरेक्ट पोटेन्शियल डिफरन्स दाखवतो. हा एक डिमेरिट पॉईंट आहे. स्टुडंट्स आजच्या तासाला पण छोटे छोटे आर्टिकल पूर्ण केले. त्यातलं पहिलं आर्टिकल आहे ॲप्लिकेशन्स ऑफ व्होल्टमीटर. त्या 3 ॲप्लिकेशन्स पाहिले. ॲज अ व्होल्टेज डिव्हायडर, ॲज अ ऑडिओ कंट्रोल, इज यूज्ड ॲज अ ऑडिओ कंट्रोल, आणि पोटेन्शियोमीटर इज यूज्ड ॲज अ सेन्सर. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर द व्होल्टमीटर, ते 3 ॲडव्हान्टेज पाहिलं. एक सेन्सिटिव्ह आहे, मोर ॲक्युरेट आहे, आणि EMF आणि PD पोटेन्शियल डिफरन्स दोन्ही मोजता येतं. आणि डिमेरिट्स पण पाहिले, 2 डिमेरिट्स आहेत. पोटेन्शियोमीटर हा पोर्टेबल नाही, मात्र व्होल्टमीटर पोर्टेबल आहे. आणि पोटेन्शियोमीटर सहाय्यानं डायरेक्ट रिडिंग येत नाही, अगोदर बॅलन्सिंग लेंथ येते आणि मग कॅल्क्युलेशन करून आपल्याला EMF किंवा पोटेन्शियल डिफरन्स काढायचं असतं. व्होल्टमीटरमध्ये मात्र पोटेन्शियल डिफरन्स रिडिंग डायरेक्ट येतो. स्टुडंट्स आजच्या तासाला पण इथंच थांबूया.